नाही, बाब अशी आहे की 14 गावांचा या महापालिकेत समावेश करण्याचा ठराव झाला त्यावेळेला काही अटी शर्ती सहित तो समावेश करावा ठरलं होतं। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या परिसरातल्या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण राज्य शासनाने काढून देण्यात यावं। एक, या शहराशी त्या 14 गावची भौगोलिक सलगता नाही। उत्तरेकडून येताना ठाण्याच्या महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं आणि दक्षिणेतून येताना पनवेल महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं। करिता आडवली भुतावलीच्या परिसरातून एक टनेल बोगदा काढण्यात यावा। त्याच्यानंतर ठराव झाला, त्याला 500 कोटीची मागणी केली होती, परंतु तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर साहेबांनी त्याकरता 6100 कोटी रुपये प्लस 700 कोटी रुपये आत्ताच्या गावांचा विकासाकरता अशी निधी मागितली होती। आमचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी हे अतिक्रमण पहिल्यांदा काढा, हा टनेल काढून त्याची संलग्नता करा आणि ते जे काही 6-7 हजार कोटीचे आहे ते MMRDA मार्फत, सिडको मार्फत, हाडको मार्फत त्या ठिकाणी तो विकास करावा आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग ह्या नवी मुंबई महापालिकेची कनेक्टिव्हिटी फिजिकली करावी, त्या दिवसापासून तो कारभार सुरू करावा अशी आमची मागणी आहे। आणि म्हणून ह्या गोष्टी कशा या शहराला बाधक आहेत या संपूर्ण वर्णनाचं पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे माझं पत्र त्या ठिकाणी वाचल्यानंतर निश्चितपणे नवी मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय ते दूर करतील। या शहराच्या सगळ्या ह्या जडणघडणी झाल्यानंतर या शहरामध्ये ह्या गावांचा समावेश करतील अशा प्रकारचं मला सांगायचं। दोन्ही वेळेला झाले बोलतो ना मी। अरे तुम्ही त्याशिवाय विधान म्हणत काय बोलतो मी? सिडको दलाल आहेत, शासनात दलाल आहेत आणि शासनातल्या सगळ्यांचे हात काय स्वच्छ नाहीत। आणि ती कोण दलाल आहे वेळ पडली तर आय विल प्रूव्ह इट हे बोललोय की रेकॉर्डर आले होते। तुम्ही आता काय गपचूप बोलू? मी बोललो दोन्ही वेळेला भ्रष्टाचार झाला। काय बोलतो मी? दोन्ही वेळेला चुकीचे आणि बघा आम्हाला नाही कोणी थांबू शकत, आमचे हात साफ आहेत। मी तर मागणी केली की ज्या दिवशी पहिल्या वेळेला संजू नाईक महापौर झाले त्यापासून सगळ्या नैमिषच्या कारभाराची चौकशी करा, आमची तयारी आहे त्या गोष्टीला। वी आर नॉट इन फॉल्ट एनीवेअर। हे चॅलेंज करणारा एकच गणेश नाईक। अरे मला कळत बघ व्हॉट यू आर टॉकिंग। मी काय बोललो? आम्हाला एक आंदोलन करायची गरज भासणार नाही। ओके, गरजच भासणार नाही। जोपर्यंत त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी तिथे जाऊन काम करत नाही तो आम्हाला तिथे काय गरज आहे? महापालिकेचे अधिकारी आमच्या दशरथ भगतनी निराळ्या शब्दात सांगितलं काय, आता मी सांगत नाही, त्या ठिकाणी कोणी महापालिकेचा अधिकारी जाणार नाही। आयुक्तांनी तसं आश्वासन दिलं आपल्याला? असं मी कशाला करू? आयुक्तांना आम्ही आमची सांगितलं, त्यांनी सांगितलं ही तुमच्या भावना मी माननीय मुख्यमंत्री आमचे प्रशासनाचे वरिष्ठ लोकांना कळवतो। आता त्यांनी आता या 5 तारखेला आमची मिटिंग आहे। कुठे? आयुक्तांनी 5 तारखेला द्या ना, कुठे गेले? 5 तारखेला मिटिंग घेतली, 8 तारीख 1 तारीख 4 दिवशी मिटिंग केला आम्ही विचारतो। आणि इतक्या मोठ्या मॅटरवर बोलल्यानंतर माननीय आयुक्त, प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या कानावर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी नगरविकास गणेश नाईकनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याने मी सांगितलं मी आज पत्र देत नाही तुम्हाला, मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र देतो। ही फक्त आपल्या माहिती करतो। ओके।